हाय फ्रेंड्स, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज खूप दिवसांनी आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटलो आहे आणि आम्ही जातोय फिरायला। चला तुम्ही पण आमच्या सोबत। आम्ही कुठे जातोय ते बघा। आता आम्ही आलोय मेट्रो अंडरग्राउंड मेट्रो मध्ये। इथून अंडरग्राउंड मेट्रोने आम्ही फिरायला जातोय। पुढे तुम्हाला कळेलच आम्ही कुठे गेलो ते। स्टे कंटिन्यू। प्रिया एक नंबर से बघा। अरे वा, खरंच सुप्रिया वेल्डन वेल्डन। ज्योती बघा, ज्योती काय करते? मी ना डान्स करते। ही सुप्रिया, ही ज्योती, ज्योती आणि कविता। तिघींच्या तीन तिकीट। कविता, ज्योती। आता चालले हे मेट्रो अंडरग्राउंड मेट्रो। खूप मजा येणार आहे। ट्रॅव्हल करणार आहे अंडरग्राउंड। आमची सुप्रिया खूप खुश आहे। डान्स पण केला तिने। परत एकदा होते वन्स मोर एक नंबर। बघा, त्या साईडची मेट्रो आली आहे पण आमची अजून काय आलेली नाहीये। सो आम्ही वेट करतोय कधी येते। चला, मेट्रो आमची सुरू झाली आहे। सुप्रिया पडशी ना। खूप छान एक्सपिरियन्स आहे ना नागिन डान्स। आज आम्ही तिघी पण फुल एक्साइटेड आहोत। सुप्रिया एक डान्स होऊन जाऊ दे। नागिन डान्स मस्त बघा। वेडी वाकडी वळणं घेते ना पण खूप छान एक्सपिरियन्स आहे तिघींचा पण आणि मजा येते। आज आमच्यावर कोण नाही, आम्हीच आहोत, आम्हीच एन्जॉय करतो। आणि आपण किती लोक मरोळ नाक्याला। हां, आता मरोळ नाका स्टेशन आले। आमचं कधी येणार? स्टेशन आलंय। सुप्रिया पहिली। चलो इधर से जायचं। चला, सिद्धिविनायक स्टेशन आलेलं आहे। म्हणजे तुम्हाला आता कळलंच असेल की आम्ही कुठे जातोय। आज गणपती बाप्पाने आम्हाला दर्शनासाठी बोलवलंय तर आम्ही चाललोय सिद्धिविनायकला। हे बघा, दीनानाथ नाट्य मंदिर किती छान झालंय आता हे नवीन। मस्तच एक नंबर। हे रवींद्र नाट्य मंदिर। हे बघा, या दोघींचं फोटो सेशन चालू झालं। आता आम्ही आलो रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी। रफी जीवन गाणी आवडतात। फ्रेंड्स, हे बघा, इथे पु ल देशपांडे महाराष्ट्र अकॅडमी आहे। किती छान आहे, मस्त। मी पण ही पहिल्यांदाच बघितली अकॅडमी। पहिलं इथे असं काही नव्हतं, आता किती छान झाली आहे प्रभादेवी। आम्ही आलेलो, आम्ही चालत बाईकनी आलेलो दोघं। फ्रेंड्स, आम्ही सिद्धिविनायकला पोहोचलोय आता। अचानक केलेलं प्लॅन, आम्ही जात होतो एकीकडे आणि आलो एकीकडे। देवाने आम्हाला बोलवलं सिद्धिविनायकाला। चला, आमची इच्छा पूर्ण झाली, आम्ही पोहोचलोय। मोरया। विनायक मंदिर मध्ये आता आम्ही एंट्री झाली आहे आमची। गणपतीची चलिए पुढे। दर्शन करून झालंय आणि खूप छान दर्शन झालं। नकळत आज गणपती बाप्पाने आमची इच्छा पूर्ण केली आहे, त्याबद्दल गणपती बाप्पाचे खरंच मनापासून आभार। आज भेटलो काय, आलो काय, अचानक प्लॅन झाला आणि अचानक आलो। मोरया।
दर्शन करून निघालोय परतीच्या प्रवासाला. नकळत चला. हे बघा सगळे छान छान स्टॉल लागलेत गणपती बाप्पाचे. खूप छान छान मूर्ती आहेत. तोरणं मस्त आहेत ना इथे मूर्त्या. चला फायनली आम्ही टॅक्सी पकडून निघालोय आता महालक्ष्मी देवी आईच्या दर्शनाला. चला मग शुक्रवार आहे आमचं चांगलं दर्शन होऊ. आज देवाने आम्हाला कुठे घेऊन आलो बाबा आणि सक्सेस पण झालं आमचं. त्याबद्दल खरंच गणपती बाप्पाचे खूप 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 धन्यवाद. आणि एवढ्या जवळून दर्शन झालं देवाच्या. खरंच वाटलं पण नव्हतं की आम्हाला एवढं छान दर्शन होईल आज. आणि आता निघालो आम्ही देवी आईच्या दर्शनाला. सुप्रिया माझ्यासाठी प्रार्थना कर. माझं काम. हो मंदिराची इथे आलोय. हे स्वामीनारायण मंदिर आहे. फायनली आम्ही आलो आता महालक्ष्मी देवळात. जातोय पटापट कारण देऊळ बंद व्हायचा पण टायमिंग झालाय. बघू आता दर्शन होतंय की नाही. मंदिराच्या जवळपासच आलेलो आहे. सुप्रिया धावते आणि ज्योती तिच्या मागे धावते. आणि कविता आमच्या मागून कविता व्हिडिओ शूटिंग करते दोघींची. घेऊन आम्ही चाललोय. बघा देवी आईने आमची खरंच एवढी इच्छा पूर्ण केली ना छानपैकी. आणि आम्हाला लगेच दर्शन पण मिळणार आहे. आम्हाला एक ओळखीची माझ्या फ्रेंड मिळाली आहे उषा. ती आता आम्हाला डायरेक्ट देते एंट्री. आता हिच्यामुळे आम्हाला डायरेक्ट दर्शन मिळणार आहे उषामुळे. बघ देवी आई मदत करते कुठं ना. आधी सिद्धिविनायकला गेलो अचानक प्लॅन. आज देवी आईने आमच्याकडे एवढं छान दर्शन करून घेतलं अगदी समोरून आणि पटकन. देवी आईने कोणाच्या रूपात आली आणि आम्हाला मदत केली. दर्शन घेऊन बाहेर आलोय. अरे इथे थांबलोय दर्शनासाठी. फायनली आम्ही आता निघालोय घरी. आमचं दर्शन खूप छान झालं. मस्त झालंय. आता थोडीशी पेटपूजा करतो आणि निघतो पुढच्या प्रवासाला. सुप्रियाचा मसाला डोसा आलाय आणि ज्योतीने काय मागवलंय. हा माझा आहे आणि ज्योतीला पाहिजे उत्तप्पा. सुप्रिया पेटपूजा चालू करो. घे ना तोपर्यंत येईपर्यंत. हा ना चालेल चालेल. कसं आहे कसं आहे. छान आहे मस्त एक नंबर. ज्योतीचा पण ओनियन उत्तप्पा आलेला आहे. कळकरी काढून ठेव. चला आता आम्ही पटापट खातो आणि घरी जायच्या तयारीला लागतो. आता आम्ही निघालो घरी. महालक्ष्मी स्टेशन. घरी ना महालक्ष्मी स्टेशनला. खूप वर्षांनी मी आता माझ्या महालक्ष्मीला आली आहे. आम्ही अगोदर महालक्ष्मीलाच राहायचो पण आता खूप वर्षांनी आले इकडे. खूप बरं. हे बघा आता इथे हाजी आली आहे पण आता आम्ही जात नाही कारण 10:30 वाजलेत ऑलरेडी. इथे हाजी आली आहे म्हणून आम्ही आता काही जात नाहीये. आता निघालो आम्ही स्टेशनला महालक्ष्मी. चला निघालो अंधेरीला. ट्रेन पकडली. सुप्रिया गेली. चला आज खूप एन्जॉय केला. रात्रीचे 11 नाही 10:30 झाले ना. 11 वाजले. 10:30 हॉटेलमध्ये होते. त्या दिवशी व्हिडिओचा एंड केला नव्हता कारण घाईघाईत आम्ही उशीर झाला म्हणून घरी गेलो.
सो आता मी व्हिडिओचा एंड करते. इथे मी माझ्या घरी आली आहे आणि अचानक मनात नसताना हे सगळं झालं. मी गेली काय अंधेरीला आणि रात्री 7 वाजता आम्ही जवळजवळ संध्याकाळी 7-7:30ला आम्ही घरातनं निघालो आणि अचानक प्लॅन झाला. आम्ही जात होतो ऍक्च्युली पिक्चर बघायला, खूप दिवसांनी भेटलो म्हणून, पण तो प्रोग्राम कॅन्सल करून देवाच्या मनात जे असतं तेच होतं. शेवटी त्याची इच्छा, सिद्धिविनायकाची इच्छा असेल आम्ही यावं आणि त्यांनी जे मनात असतं ते घडून आणलं आणि आम्ही अचानकपणे सिद्धिविनायकला गेलो. एवढं छान रात्री दर्शन झालं ना समोरून, कारण गाभाऱ्यातून दर्शन होत नाही एरवी आणि आम्ही लेट गेल्यामुळे छान दर्शन झालं आणि खूप बरं वाटलं, मन प्रसन्न झालं. खूप वर्षांनी मी सिद्धिविनायकला म्हणजे गेली, अशी जाते पण आता खूप दिवसांनी गेलेली. आणि मग नंतर महालक्ष्मीला तर आम्हाला जायचंच नव्हतं कारण लेट झालेला, तिकडेच आम्हाला 9 वाजलेले, पण टॅक्सी पकडली, पटापट गेलो आणि महालक्ष्मी आईचं एवढं छान दर्शन झालं ना आणि जवळून खूप छान दर्शन झालं. माझी मैत्रीण भेटली उषा आणि तिच्यामुळे तर अगदी समोरून आम्हाला लाईन पण लावावी लागली नाही, डायरेक्ट समोरून दर्शन झालं. सो खरंच खूप मज्जा आली मैत्रिणींना भेटून आणि मला पण असं वाटतं की आपलं कधी काय होईल ना हे सांगता येत नाही आता. त्याच्यामुळे जे दिवस आहेत चांगले हसत खेळत जगा बस आणि कोणाशी भांडू नका, काय करू नका, प्रेमाने राहा आणि सगळ्याचा आनंद घेत चला. जीवन हे खूप सुंदर आहे, त्याच्यामुळे वेळ वाया घालवू नका. जे दिवस आहेत चांगले जगा. सो फ्रेंड्स, बाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.